दुसऱ्या पाठामध्ये 56 पानावरून पुढे चालू करूया. संप्रदायवाद. संप्रदायवाद म्हणजे धर्म आधारित राष्ट्रप्रेम होय. म्हणजेच राष्ट्रापेक्षा धर्माप्रती आत्यंतिक निष्ठा बाळगणे. इतके धर्म जिथे एकत्र नांदतात असा भारत हा जगातील एकमेव देश आहे. यामुळे आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध होतो हे खरे असले तरी यामुळे आपण विभक्त होणार नाही ना याची काळजी घ्यावयास हवी. सांप्रदायिक संघर्ष राष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी लांछनास्पद बाब आहे. देशाची एकता धोक्यात आणणारी ही बाब स्वागतार्ह नाही. संघर्षाचे कारण कोणतेही असो त्यामुळे दीर्घकालीन नुकसान मात्र देशाचेच होते. समाजशास्त्राच्या भाषेत बोलायचे झाल्यास सांप्रदायिक संघर्षामुळे समाजात तीव्र शत्रुत्व निर्माण होते. विविध धार्मिक समुदायातील सदस्यांमध्ये कटुता आणि द्वेष निर्माण होतो. अशा संघर्षामुळे असुरक्षिततेची भावनाही निर्माण होते. यामुळे एकात्मतेला धक्का बसतो. आर्थिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास सांप्रदायिक संघर्षामुळे आर्थिक वृद्धी आणि विकासाची गती मंदावते. सांप्रदायिक संघर्षामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी संसाधने वळवावी लागतात. यामुळे देशाचे गंभीर आर्थिक नुकसान होत असल्याने उत्पादनावरही विपरीत परिणाम होतो. राजकीयदृष्ट्या बोलायचे झाल्यास सांप्रदायिक संघर्षामुळे लोकशाही क्षीण होते. अशा संघर्षांमुळे राजकारणी आपापल्या पदाचा आणि हितसंबंधांचा गैरवापर करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर सांप्रदायिक दंगलींमुळे भारताच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. इतर देशांच्या नजरेत भारताची प्रतिमा मलिन होते. धार्मिक द्वेष हे भारताच्या राष्ट्रीय एकतेसमोरील गंभीर आव्हान आहे. भारताच्या इतिहासात धार्मिक भेदांमुळे होणाऱ्या संघर्षांची असंख्य उदाहरणे सापडतात. प्रत्येक धर्माच्या अनुयायांना केवळ आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो. ही समस्या वाढत्या वांशिक केंद्रिततेशी संबंधित आहे. धार्मिक मूलतत्वाच्या माध्यमातून एखाद्या धर्माच्या श्रद्धा इतरांवर लादल्या जातात. यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. राजकीय समीकरणातून एखादा धर्म इतर धर्माच्या विरुद्ध असल्याचे चित्र निर्माण केले जाते. यामुळे सांप्रदायिक दंगली, परस्परांबद्दल अविश्वास आणि विघटनाची परिस्थिती निर्माण होते. देशातील सांप्रदायिक हिंसा आणि फूट पाडणाऱ्या शक्तींच्या वाढीसाठी इतर कारणांसह मोठ्या प्रमाणात निरक्षरता आणि अंधश्रद्धा देखील जबाबदार आहे. धार्मिक मूलतत्ववादामुळे देशात दहशतवादी कृत्ये घडू शकतात. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. प्रादेशिकतावाद. प्रादेशिकतावाद म्हणजे देशाऐवजी प्रदेशाप्रती असलेली आत्यंतिक निष्ठा. प्रादेशिक अस्मिता कायमच राष्ट्रीय एकतेच्या आड येते. एखाद्या प्रदेशाच्या इतिहासाचे गौरवगान केले जाते. याचा गैरवापर होऊन फूट पाडणाऱ्या शक्ती तयार होतात. असे करताना समान सांस्कृतिक वारसा दुर्लक्षिला जातो. समान भाषा बोलणारे लोक समान प्रदेशाची मागणी करतात. अशा मागणीमुळे प्रादेशिकतावाद निर्माण होतो. आपल्याच राहत्या प्रदेशाचा किंवा राज्याचा आर्थिक विकास व्हावा अशी ही तीव्र इच्छा लोकांच्या मनात असते. यामुळे राज्यांतर्गत शत्रुत्व निर्माण होते. हे राज्यांतर्गत शत्रुत्व केवळ आर्थिक किंवा सामाजिक, उदाहरणार्थ निधी किंवा कल्याणकारी योजना इत्यादीसाठी असेल तर त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. मात्र या शत्रुत्वाला राजकीय रंग आला तर मात्र ते घातक ठरते. राजकीय पक्ष राष्ट्रीय प्रश्नांपेक्षा स्थानिक किंवा प्रादेशिक विषयांमध्ये लक्ष घालताना दिसतात. एखाद्या विभागाप्रती राजकीय पक्षाचे झुकते माप असल्यामुळे प्रादेशिकतावाद अधिक दृढ होतो. आर्थिक किंवा राजकीय प्रश्नांपेक्षा प्रदेशांतर्गत प्रश्न महत्त्वाचे वाटू लागतात. यातूनच राज्यांच्या हक्कांसाठी प्रादेशिक चळवळी विभक्त होण्यासाठी निर्माण होतात. लढाऊ विभक्ततावादी चळवळी देखील निर्माण होतात. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरचा प्रश्न, पंजाबची समस्या, आसामचा प्रश्न इत्यादी. अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास या समस्या लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या ठरतात. भाषावाद. राज्यांची भाषावार निर्मिती आणि राज्यातील भाषिक अल्पसंख्याक यामध्ये भाषावादाचे मूळ सापडते. प्रत्येक राज्यात एक प्रमुख प्रादेशिक भाषा आहे. त्याशिवाय इतर प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषा बोलणारेही बरेच लोक आहेत. हे गट भाषिक अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात मराठी ही प्रमुख प्रादेशिक भाषा आहे. याखेरीज इथे अनेक लोक गुजराती, कोकणी, सिंधी, पंजाबी, तामिळ, कन्नड इत्यादी भाषा बोलतात.
याचबरोबर मराठीतही बऱ्याच बोलीभाषा दिसून येतात. आपल्या हिताला बाधा निर्माण होत आहे किंवा आपल्या कल्याणाकडे दुर्लक्ष होत आहे अशी भावना भाषिक अल्पसंख्याकांच्या मनात निर्माण झाल्यास ते देशाच्या एकतेसाठी धोक्याची ठरते. आज भाषावादाने गंभीर आणि तीव्र रूप धारण केले आहे. यामुळे एक विशिष्ट प्रकारचा भाषिक राष्ट्रवाद निर्माण झाला आहे. ही भारतातील विभक्ततावादासाठी निर्माण झालेली आयती संधीच आहे. कोणत्याही संघटनेमध्ये संवादाचे माध्यम म्हणून भाषेचे महत्त्व अधोरेखित होते. आपली मते मांडण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी, संदेश देण्यासाठी आणि ज्ञान निर्मितीसाठी भाषेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा भाषेवरून लोकांमध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा त्याला भाषावाद असे संबोधले जाते. म्हणजेच आपल्या भाषेप्रती अत्यंतिक निष्ठा बाळगणे होय. भाषेबद्दल असणाऱ्या अत्यंतिक निष्ठेमुळे राष्ट्रीय एकतेला धोका निर्माण होतो. भारतातील राज्यांचे भाषावार विभाजन झाले आहे. एखादी भाषा बोलणारे लोक इतरांपेक्षा आपली भाषा वरचढ मानतात. भाषिक संघर्ष आजही कायम आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे याला आजही देशभरातून मान्यता नाही. भारतातील अनेक ठिकाणी हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात नाही. उदाहरणार्थ दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही. जे लोक प्रादेशिक भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलतात त्यांना घाबरण्याचे किंवा त्यांच्यात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रसंग आपणास माहीत आहेत. भाषिक अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार दुर्लक्षित करून चालणार नाहीत. आदिवासी बोलीभाषांना देण्यात येणारे कमी महत्त्व आणि वेगवेगळ्या भाषा साहित्याचा कमी होत जाणारा अभ्यास ही देखील चिंतेची बाब आहे. आर्थिक विषमता. राज्यातील लोकांचा आर्थिक दर्जा विविध घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ संसाधनांची उपलब्धता, व्यवस्थापन आणि नियोजन, जमिनीची सुपीकता, संपत्तीचे वितरण इत्यादी. याबाबत सर्व राज्यांची परिस्थिती समान नसल्याने आर्थिक असंतुलन निर्माण होते. राज्यातील संपत्तीच्या असमान वितरणामुळे ताण आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. अनेकदा ही संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती एकवटलेली असते. खाजगी क्षेत्रातून निर्माण होणारा नफा सधन वर्गाच्या हाती एकवटतो आणि सर्वसामान्य त्यापासून वंचित राहतात. अशा प्रकारे एकाधिकार निर्माण झाल्याने खुल्या स्पर्धेत बाधा येते. समाजातील आर्थिक विषमतेला अनेक घटक कारणीभूत आहेत. हे घटक पुढीलप्रमाणे. 1. कौटुंबिक प्रभाव. आपली निवड प्रक्रिया आणि संधीच्या उपलब्धतेवर आपल्या कुटुंबाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पालकांना आपल्या पाल्यास पोषक आहार देणे शक्य होईलच असे नाही. कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या घटना आपण ऐकल्या आहेत का? 2. खाजगी मालमत्ता. एकीकडे स्थावर मालमत्तेची मालकी नसलेले असंख्य लोक आहेत तर दुसरीकडे काही मोजक्या लोकांकडे गडगंज संपत्ती आहे. ज्या मोजक्या लोकांकडे साधनांची उपलब्धता आहे ते लोक बहुतांश संपत्तीचा उपभोग घेतात ही वस्तुस्थिती आहे. 3. शैक्षणिक तफावत. एखादी व्यक्ती कोणत्या आर्थिक स्तराचा भाग आहे त्यावर तिची शैक्षणिक कामगिरी अवलंबून असते. तुम्हाला असे प्रश्न पडतात का? व्यावसायिक अर्हता कोणते लोक संपादन करू शकतात? खाजगी शालेय शिक्षण कोणास परवडते? परदेशी जाऊन शिक्षण घेणे कोणाला परवडते? 4. संधींची उपलब्धता आणि प्रवेश. व्यक्ती आणि गटांच्या खरेदी क्षमतेवर उपभोगाची प्रवृत्ती आणि स्वरूप अवलंबून असते. उदाहरणार्थ अनेक अंगणवाड्या किंवा खाजगी आरोग्य केंद्रांना पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद पुरेशी नसते. मानसिक रोगाचा बळी असलेली किती मुले मानसिक आरोग्य सेवा किंवा समुपदेशनाचा लाभ घेऊ शकतात? किती मुले मानसशास्त्रज्ञांकडे जाऊ शकतात? 5. व्यक्तिगत भेद. आपणा सर्वांची क्षमता आणि कार्यक्षमता भिन्न आहे. हा फरक आपली व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक अनुभवांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या अंगी कला, संगीत आणि अभिनयाचे गुण असू शकतात. तथापि या क्षमता विकसित करण्याची संधी जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत या गुणांचा समाजहितासाठी विनियोग करता येणार नाही. 6. सामाजिक पर्यावरण. ज्या सामाजिक पर्यावरणात व्यक्तीची वाढ होते त्यावर व्यक्ती आणि समाजाचा विकास अवलंबून असतो. उदाहरणार्थ कुटुंब, शेजारी, मित्रपरिवार, कामाच्या जागा. जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतात. यामुळे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढली हा एक नकारात्मक परिणाम होय. उदाहरणार्थ मोठ्या शहरात विकसित झालेली मॉल संस्कृती आहेरे वर्गाला अनुकूल असून नाहीरे वर्गाला प्रतिकूल आहे. आरोग्यसेवा, विमा, व्यवसाय आणि शिक्षणाचे खाजगीकरण समाजाच्या उच्चभ्रू वर्गास अधिक फायदेशीर ठरत आहे.
आर्थिक विषमता सर्व सामाजिक व्यवस्थांमध्ये दिसून येते. समान नागरिकत्व या तत्त्वावर उभ्या असलेल्या उदारमतवादी लोकशाही व्यवस्था देखील याला अपवाद नाहीत. तर मुक्त बाजार व्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता अपरिहार्य आहे. व्यक्तिगत अथवा गटांच्या वैशिष्ट्यांमुळे लोकांच्या मोबदल्यामध्येही म्हणजे पैसा, प्रभाव, अधिकार इत्यादी मध्ये फरक आहे. जगभरात सर्व समाजांमध्ये अशी परिस्थिती पाहायला मिळते. म्हणून समाजातील प्रतिष्ठित आणि निम्न दर्जाच्या लोकांना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये फरक असतो. अशा प्रकारे समाजामध्ये असमानता रुजते आणि पिढी दर पिढी ही असमानता झिरपत जाते. आर्थिक विषमतांची दरी कमी करण्यासाठी कल्याणकारी राज्य आणि कर संरचनेच्या टप्प्यांची पुनर्रचना असे प्रयत्न करण्यात आले. दारिद्र्य निर्मूलनासाठी संपत्ती समाजातील प्रतिष्ठित लोकांकडून गरजूंकडे वळवणे हा उपाय असू शकतो असे मानले गेले. मात्र हा उपाय कायमच लागू पडेल असे नाही, कारण जे खरे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेलच याची शाश्वती नसते. अशा प्रकारे समानता हे कायमच एक मृगजळ राहणार आहे. तथापि समानता आणि असमानता या संकल्पनांची आपली समज आता अधिकाधिक विकसित होत आहे. आज स्त्रिया, अल्पसंख्याक आणि वंचित गटांच्या दर्जांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. याबरोबरीने पर्यावरणात होणारे बदल गरीब श्रीमंत असा भेद करत नाहीत. उदाहरणार्थ, प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, दहशतवाद, अस्वच्छता या समस्या मानवनिर्मित असून त्यांच्या निराकरणासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक आहेत. या समस्यांशी भिडताना कल्याण म्हणजे केवळ ऐहिक उत्कर्ष नव्हे, तर लोकांचे सर्वांगीण कल्याण असा अर्थ घ्यावा लागतो. काही योजनांद्वारे सामाजिक संयोग आणि परस्पर अवलंबित्व या बाबींना प्रोत्साहन द्यावयास हवे. तसेच समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी हक्क आणि जबाबदारीचे रक्षण करायला हवे. खाली चौकटी आहेत 2. एका चौकटीत आहेत प्रगती तपासा. 1. भारतीय समाजातील दुर्बल घटकांसाठी असलेल्या कोणत्याही 2 घटनात्मक तरतुदी नमूद करा. 2. भाषेची त्रिसूत्री म्हणजे काय? 3. राष्ट्रीय एकतेसमोर आव्हान निर्माण करणारे 3 घटक नमूद करा. एक चौकट संपली. दुसऱ्या चौकटीमध्ये आहे कृती 6. प्रत्येक मुद्द्यांवर वादविवाद करा. 1. अल्पसंख्याक गटाचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांमुळे त्यांना समाजात सामावून घेण्यास मदत होते. 2. जाती व्यवस्थेचे निर्मूलन व्हावयास हवे. 3. भारतीय समाजात संरक्षणात्मक भेदभाव आवश्यक आहे. तिसरी चौकट आहे कृती 7. वर्गामध्ये गटाने चर्चा करा. राष्ट्रीय एकतेला चालना देणाऱ्या उपाययोजना. खाली सारांश. भारत ही वैविध्यपूर्ण भूमी आहे, तरीही आपल्याला एकजूट ठेवणारी ऐक्य भावना इथे अस्तित्वात आहे. विविधतांचे काही प्रकार आहेत. वांशिक, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, जातीय, वर्गीय आणि लिंगभाव आधारित विविधता. पुढील घटकांमुळे ऐक्यभावाला खतपाणी मिळते. भौगोलिक घटक, धार्मिक घटक, राजकीय घटक, भाषिक घटक आणि सांस्कृतिक घटक. राष्ट्रीय ऐक्यभाव आणि एकात्मतेला आव्हान देणाऱ्या काही शक्ती अस्तित्वात आहेत. ते घटक म्हणजे जातीयवाद, समुदायवाद, प्रादेशिकतावाद, भाषावाद आणि आर्थिक विषमता. आपल्या देशातील बहुविध विविधतांची जाण विकसित करणे ही काळाची गरज आहे. शिवाय राष्ट्रीय ऐक्य आणि भावनिक एकात्मतेच्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत. हा पाठ संपला. आता स्वाध्याय वाचते. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 1. लिंगभाव हा टिंबटिंब असतो. अंगभूत, जनुकीय, आत्मसात केलेला. 2. सामाजिक असमानतेमुळे टिंबटिंब वाढीस लागते. पर्याय आहेत. 1. एकता, 2. फुटीरता, 3. एकजिनसीपणा. प्रश्न पहिला ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा आणि दुरुस्त करून लिहा. 1. भाषेवर आधारित संघर्ष म्हणजे भाषावाद. धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद. जातीवर आधारित संघर्ष जातीयवाद आणि प्रादेशावर आधारित संघर्ष प्रदेशवाद. प्रश्न पहिला क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. चौकटीत दिलेले आहेत निरंकुशतावाद, वर्ग आणि समानतावाद. खाली एक आहे अर्जित दर्जा आणि दुसरं आहे सौहार्दपूर्ण संबंधांचे संवर्धन. प्रश्न पहिला ड. अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. जातीवर आधारित संघर्षाला
संप्रदायवाद म्हणतात. इथे संप्रदायवादच्या खाली अधोरेखित केलेलं आहे, बहुतेक उत्तर लिहूनच दिलेलं आहे. 2. सर्वधर्म समभाव भारताची एकतेची संकल्पना दर्शवतो. इथे एकतेचीच्या खाली अधोरेखित केलेलं आहे. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. 1. लिंगभावाधारित विविधता. 2. विविधतेतील एकतेचे महत्त्व. प्रश्न 3, फरक स्पष्ट करा. 1. प्रादेशिकतावाद आणि भाषावाद. 2. जातीयवाद आणि संप्रदायवाद. प्रश्न चौथा, खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 1. भिन्न लैंगिकता आणि 2. संप्रदायवाद. प्रश्न 5 संकल्पनांची आकृती पूर्ण करा. मध्ये एक गोल आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे आणि 4 बाजूला 4 अडथळे लिहायचे. प्रश्न 5 खालील विधान चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. 1. आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही. 2. भारतीय समाजातील दुर्बल घटकांसाठी संविधानिक आणि कायदेशीर तरतुदी या आशादायी ठरतात. प्रश्न 6 आपले मत नोंदवा. 1. खेळामधील सहभाग राष्ट्रीय एकात्मतेला कशा प्रकारे उपयुक्त ठरेल. 2. एकता मूल्याच्या दृष्टीने शालेय गणवेशाचे महत्त्व काय. प्रश्न 7 पुढील प्रश्नांचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. तुमच्या मते एकता म्हणजे काय. एकतेला बाधक अशा कोणत्याही 3 घटकांची चर्चा करा. एकता वाढवण्यासाठी नागरी आणि आदिवासी लोक एकमेकांना सहकार्य करू शकतील अशा कोणत्याही 2 उपायांचे वर्णन करा. तुमचे मुद्दे सोदाहरण स्पष्ट करा. प्रश्न संपले. खाली उपक्रम आहे. संपूर्ण वर्गाने एका संघटनेच्या अथवा क्लबच्या सहकार्याने अभ्यासक्रमाअंतर्गत उपक्रमाचे आयोजन करावे. हा उपक्रम कर्मचारी वर्ग, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी अशा सर्वांना खुला असावा. उद्दिष्ट एकता संवर्धन, उदाहरणार्थ खाद्य महोत्सव, सांस्कृतिक दिन, पोशाख कल्पना स्पर्धा, काव्यवाचन, नाटिका, समूह नृत्य. हा पाठ आणि त्याच्यावरचे प्रश्न हा सगळा भाग इथे संपला. थांबते.